आंदोलन न थांबवता मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेसाठी बच्चू कडू आज मुंबईमध्ये येणार। बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार। तर 30,000पेक्षा जास्त पेन्शन असणाऱ्याला कर्जमाफी देऊ नका, कडूंचं विधान। जरांगे पाटील बच्चू कडू यांच्या आंदोलनामध्ये सहभागी। काल 6 वाजता सरकारनं डाव टाकला, डाव प्रतिडावानंच मोडावा लागणार, जरांगे पाटलांचं विधान। मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख न दिल्यास रेल बंद केल्याशिवाय राहणार नाही, शेतकरी प्रश्नी कडूंचा आक्रमक पवित्रा। शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची सरकारची भूमिका, पण कर्जमाफीसाठी लागणारा वेळ द्यावा लागेल, बैठकीमधून तोडगा काढू, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। बच्चू कडू लढवय्ये नेते, 7-12 कोरा करण्यात कडूंना यश आल्यास आम्ही स्वागत करू, बच्चू कडूंच्या आंदोलनावरून खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। जैन बोर्डिंग जमीन गैरव्यवहार प्रकरणी रवींद्र धंगेकरांकडून पोलिसात तक्रार दाखल, गरज पडल्यास पोलीस आयुक्तांनाही भेटणार, धंगेकरांची माहिती। रक्षकच भक्षक झालेत, महिला डॉक्टरवर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये फेरफारसाठी रणजितसिंह निंबाळकरांचा दबाव होता, फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी वर्षा गायकवाडांचा आरोप। 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चासाठी मनसेची जय्यत तयारी, ठाकरेंच्या सेनेनंतर आज मनसेकडूनही प्रेझेंटेशन होणार, राज ठाकरे लावले तो व्हिडिओ दाखवत पोलखोल करणार। राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेकडून राज्यभर मतदार यादी तपासणी मोहीम, मतदार यादीमध्ये एकाच व्यक्तीचे 2दा नावं, मात्र दोन्ही नोंदींमध्ये फोटो वेगळे। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटींचा निधी वितरित, 18 नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी पूर्ण करा, मंत्री अदिती तटकरेंचं आवाहन। पीक पाहणी नोंदणीला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ, राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय।